ठीक आहे. आपल्याला काल वी आर फेस्ड एक स्मॉल इश्यू when we try to connect EC2 instance from AWS. So actually we were trying from command prompt आणि WSL मधून ट्राय करत होतो. फक्त काय परमिशनचा इश्यू होता आणि इथे आपण अजून एक बेस्ट वे काय आहे, आयदर यू कॅन सिलेक्ट पर्टिक्युलर इन्स्टन्स कनेक्ट वरती गेलात इथे त्याचं स्वतःचा पण एक प्रॉम्प्ट तो ओपन करतो आणि वी कॅन यूज दॅट ऑल्सो. म्हणजे इनबिल्ट एक प्रॉम्प्ट AWS लॉन्च करून देतो. नाही, इफ यू वॉन्ट टू गो विथ द SSH आपल्या क्लायंट मधून, म्हणजे आपण आपलं क्लायंट यूज करतोय आपल्या मशीनवरती आयदर पुट्टी असेल किंवा एनी अदर सिस्टम असेल तर ते यूज करू शकतो. आणि आपली फाईल आपण जिथे कॉपी केली आहे त्याला जस्ट WSL ला चेक करायचं आहे आणि वी कॅन यूज. इथे सॅम्पल कमांड त्यांनी दिली आहे. ऍक्च्युली थोडा फॉर्मॅट चेंज झालाय, अगोदर असा नव्हता. सॉरी, बीट ऑफ फॉर्मॅट चेंज झालाय. पूर्ण डोमेन नेम पर्यंत आपल्याला द्यावं लागतं. देन वी विल बी एबल टू कनेक्ट. ठीक आहे. सो लाईकवाईज आपण आयदर वी कॅन यूज युजर नेम और पासवर्ड और डायरेक्टली की फाईल आपण यूज करू शकतो. ती एक फाईल आपल्याला भेटते, RSA की त्यामध्ये असते आणि त्या फाईलचा आपण यूज करू शकतो. सेम वे आपण काल व्हर्च्युअल मशीन क्रिएट केली होती. सो विच वी यूज टू लॉग इन विथ द युजर नेम आणि पासवर्ड. ठीक आहे. येस येस, क्वेश्चन आहे. हॅलो हॅलो, क्वेश्चन होता कोणाला? विल ट्राय टू डिप्लॉय विंडोज मशीन. आपलं काल विंडोज झालं नव्हतं, सो लेट मी ट्राय टू डिप्लॉय वन मोर टाइम. मी पण नंतर ट्राय नाही केलं. एनीवन फेस एनी इश्यू टू लॉन्च मशीन? कोणाला इश्यू आलाय? आवाज आवाज येत नाहीये. सिक्युरिटी टॅब आपण स्टँडर्ड ठेवूयात. लेट मी ट्राय टू क्रिएट युजर नेम पासवर्ड. RDP पोर्ट. सेम इश्यू आम्हाला पण दाखवलं. बघूया. रिजन वरती प्रॉब्लेमॅटिक व्हॅलिडेशन पास्ट क्रिएट होतीये, इट मीन्स इश्यू नाही. व्हॅलिडेशन सक्सेसफुल नाही झालं तर डेफिनेटली क्रिएट नाही करणार आहे. वी नीड टू गो विथ द व्हेरिफिकेशन की काय आपलं चुकतंय. बेसिकली आपण जे मी फ्री मधलं आपण जे फ्री सबस्क्रिप्शन यूज करत होतो ना त्याला ते विंडोजची मशीन लॉन्च नव्हती होत. सो आय जस्ट कन्वर्टेड माय सबस्क्रिप्शन ॲज अ पे ॲज यू गो. पे ॲज यू गो जरी तुम्ही कन्वर्ट केलं तरी डोंट वरी अबाउट दॅट. सर पे ॲज यू गो करून देखील तेच इश्यू येतो. बेसिक व्हॅलिडेशन फेल म्हणून. ठीक आहे. आफ्टर सेशन कनेक्ट विथ मी, आपण चेक करूयात.
those who joined, I guess 2 minutes back. So yesterday we faced some issue to connect EC2 instance from our WSL. So just simple trick we can say. You just need to click on instance, and there are two options. Either directly connect through the launcher. AWS will provide you the launcher, which will enable directly access to the server. And another way is you can just go to SSH client, and here is the command. You just have to use this command from your prompt, and make sure you have these key. आणि ही जर विंडोज मध्ये लोकेट नाही झाली चुकून, तर काहीच नाही. ती जी पर्टिक्युलर फाईल आहे त्याला .txt मध्ये ओपन करा, आणि त्याच्यातला जो कंटेंट आहे तो पूर्ण कॉपी करून आपल्या लिनक्स मध्ये एक फाईल क्रिएट करायची .pem एक्सटेन्शननी, आणि त्याला परमिशन पाहिजे आपली 400. ही परमिशन्स आपल्याला त्याला ग्रांट करायची. देन यू विल बी एबल टू ऍक्सेस. परमिशन इश्यू असेल तरी नाही होणार. सर EC2 CMD मधनं ऍक्सेस केला की OT मधून? माझ्याकडे WSL आहे. यू कॅन डाउनलोड दिस सिस्टम. ठीक आहे, तुम्हाला फ्युचरमध्ये पण लागेलच. काय करायचं सांगा दाखवतो. WSL फॉर विंडोज म्हणून एक युटिलिटी आहे. बेसिकली काय करतं, आपण काय करायचो याच्या अगोदर, जर आपल्याला लिनक्स मशीन पाहिजे असेल आणि लिनक्स प्रॉम्प्ट जर पाहिजे असेल, तर वी हॅव टू डाउनलोड VMware, आणि त्यामध्ये आपण एक एक व्हर्च्युअल इन्स्टॉलेशन करायचो लिनक्स मशीनचं. बट इथेच आपण एक छोटीशी युटिलिटी आहे WSL, विंडोज सबसिस्टम ऑफ लिनक्स. याला डाउनलोड जर केलं ना तुम्हाला, सो हे काय करतं की तुमच्या विंडोजला ॲज अ लिनक्स कन्वर्ट करतं. यू डोंट हॅव टू डू द ड्युअल बूट किंवा मिनी VM किंवा व्हर्च्युअलायझेशन करायची गरज नाहीये. सेम तुमच्या विंडोजला लिनक्स मध्ये कन्वर्ट करणार. आणि बेसिकली हा एक तुम्हाला प्रॉम्प्ट भेटून जातो. सो यू कॅन डू एनिथिंग हिअर. म्हणजे इट विल ऍक्ट लाईक अ लिनक्स असं आहे. आपण फ्युचरमध्ये जस्ट डॉकर वगैरे शिकणार आहे, तर आपल्याला त्यावेळेस लागणारच आहे. इवन लिनक्सची प्रॅक्टिस पण आपण इथेच करणार आहे. सो बेटर आहे की तुम्ही WSL फॉर विंडोज डाउनलोड करून घ्या. ओके. बेस्ट युटिलिटी आहे. म्हणजे रादर दॅन गोइंग फॉर ड्युएल बूट किंवा इन्स्टॉलेशन, हे बेस्ट आहे. ठीक आहे, मेनवाईल हे डिप्लॉयमेंट होतंय. आपण विल सी नेक्स्ट पार्ट टिल द टाइम. ठीक आहे, आपण एक फीचर बघितला होता, स्केलेबिलिटी. Scalability means We can increase the resources, the capacity. अजून अजून एबल टू स्केल रिसोर्सेस. एबल टू स्केल बघूयात आपण. अजून काय म्हणू शकतो आपण? बेस्ट एक्झाम्पल काय होतं? वी हॅव सीन वन एक्झाम्पल, राईट? ऍडहॉक ट्रॅफिक हँडल आपण म्हणू शकतो का? ऍडहॉक ट्रॅफिक म्हणजे सडन स्पाइक, जो की अनएक्सपेक्टेड होता, अँड वी गॉट अनफॉर्च्युनेटली दॅट स्पाइक.
due to some reason, and our system is able to handle because we implemented scalability. What are two type of scalability feature? Scalability चे दोन feature, horizontal and vertical. horizontal and vertical. What is Yeah. meant by vertical and what is meant by horizontal? Vertical and horizontal. Sorry, Vertical means current or the actual existing resources we can increase the capacity in that sense. increase the resources only. म्हणजे, let me show you again. Here is my first VM. Okay, is only one VM, and this is running with 4 CPU and 8 GB RAM. कुठे ते माझं? Okay. When I'll do vertical scalability, my resources will get increase. म्हणजे माझे 8 CPU होतील, 16 GB RAM होईल. Again 16 CPU, 32 GB RAM. ठीक है? Whereas when I'm going, मी ज्यावेळेस horizontal scalability implement करतोय, so here is I'm having capacity of, let's say, 8 CPU and 32 GB RAM. ठीक आहे? Horizontal मध्ये काय होणार आहे? My machines will get increase rather than my resources. ठीक आहे? म्हणजे अकॉर्डिंगली अशा मशीन्स बनत जातील. ठीक आहे? हे आपण कशावरती सेट करू शकतो? बेस्ड ऑन CPU utilization. Even we can customize, आपण कस्टम स्केल इन अँड स्केल आउट पॉलिसी आपण डिफाईन करू शकतो. ठीक आहे? कस्टम स्केल इन अँड स्केल आउट पॉलिसी मीन्स व्हॉट? की rather than CPU utilization, if we have any other plan, maybe at particular time frame, at a particular day, असं पण आपण सेट करू शकतो, ज्याला आपण कस्टम पॉलिसी म्हणतो. सो देर आर टू वेज टू डिफाईन द पॉलिसी. ठीक आहे? स्केलेबिलिटी फीचर क्लियर आहे? Anyone have any confusion into this? No con. ठीक आहे. First let me try to access this machine. रिमोट डेस्कटॉप आपण त्याचे युटिलिटी विंडोज मध्ये इनबिल्ट आहे, that we can use. It will ask you for username. सर RDP कुठून ओपन केलं?
रिमोट डेस्कटॉप. मध्ये जायचंय, सर्च मध्ये MSTC टाईप करा. MSTC टाईप केल्यावर यू विल गेट वन प्रॉम्प्ट, रिमोट डेस्कटॉप कनेक्शन, RDP. सर्च मध्ये MSTC टाईप करायचं. MSTC. लेट मी शो यू अगेन. MSTC रिमोट डेस्कटॉप कनेक्शन. इथे गेलं की जस्ट हॅव टू एंटर युजर नेम अँड पासवर्ड. विंडोज मशीन आहे किंवा विंडोज सर्व्हर आपण घेतोय, त्यामुळे इट टेक्स टाइम. Whereas if we go with the Linux, it will not take too much time. ठीक आहे. सेम लाईक आपण जसं आपल्या लॅपटॉपला येतं, सेम वे यू गेट ऑल द प्रॉम्प्ट्स, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. डोंट वरी, माझी सिस्टम नाहीये. आपण जे रिमोट डेस्कटॉप लॉन्च केले त्याचा हा इंटरफेस तुम्हाला यू कॅन सी. ठीक आहे. यू कॅन जस्ट इथून क्लोज डायरेक्टली केलं तरी तुमचं कनेक्शन लॉस्ट होऊ शकतं. डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे. वन्स दिस इज डन, जस्ट लॉग इन करायचंय. नथिंग वी हॅव टू डू. We will delete this machine because we don't need any more this machine. ठीक आहे. अप्लाय फोर्स डिलीट वरती जायचंय. डिलीट. ठीक आहे. ना मोस्ट इम्पॉर्टंट and new feature called as an virtual machine skill set. Scalability clear है? No one has any doubt? No doubt from my Clear. side. Okay. CCVM SS01. ठीक है. Again, anywhere region we can select. We can select zone wherever we want to deploy that machine. Okay. Standard वरती जाऊयात and Windows will take time. आपण विंडोच्या जागी लिनक्स वरती जाऊयात. ठीक आहे. विंडोज एकच मशीन लॉन्च व्हायला किती वेळ गेला ते जर आपण 3-4 मशीन लॉन्च करणार तर इट टेक्स लॉट ऑफ टाइम. त्यासाठी आपण रादर दॅन गोइंग विथ दॅट आपण काय करूयात, लिनक्स वरती जाऊयात. ठीक आहे. हा जो पार्ट आहे ऑर्केस्ट्रेशन मोडचा, दॅट आय विल एक्सप्लेन यू लेटर ऑन. डोंट वरी अबाउट दॅट. फक्त आपण जे मॅन्युअली स्केलिंग
मोड डेटा स्केलिंग बिजनेस सीपीएमएट्री, ठीक है। ठीक आहे. पण याला थोडं एडिट करूयात. ठीक आहे. Initial instance count should be 1. Maximum we will take 3, not more than that is required. Scale out policy, CPU threshold greater than 80%. Increase instance count by 1. Scale in policy, definitely if our system is getting scale out, scale in policy should be defined. मशीन ज्या प्रकारे 80% ऑफ युटिलायझेशन वरती एक मशीन क्रिएट होणार आहे, त्यानुसार जर आपल्या पर्टिक्युलर मशीनचा जर सीपीयू बिलो लिमिट जर आला तर इट शुड डिक्रीज द मशीन ऍज वेल. ठीक आहे. कारण 5 मिनिट आपण काउंट ठेवूयात. सो लाईक स्केल आउट पॉलिसी, सीपीयू शुड बी ग्रेटर दॅन 80% for minimum 5 minutes, then it will increase one machine. Same scaling policy, 20 minute 20% CPU, below 20% आला, it will decrease VM by 1. ठीक है. Minimum instance count is 1, maximum is 4. म्हणजे minimum I need 1 machine and maximum up to आपण किती machine launch करू शकतो? 4. We can go above that also, but we don't require. As of now, for practice, we can launch up to 3 PR. ठीक है. Okay. Okay. We have defined scaling, auto scaling policy. Then we'll use password of username, password. Scaling and the auto scaling will be the same. नाही, इथे मॅन्युअल अपडेट द कॅपॅसिटी. आणि आपल्याला मॅन्युअली जर करायचंय तर वी कॅन डू दॅट इन व्हीएम ऑल्सो ना. व्हीएम पण आपण घेतो ना. मग आपल्याला आपण ऑटोमेशन काय घेतोय की इट शुड, वी नेवर नो ना की आपण प्रत्येक मशीनवर जाऊन व्हीएम टॉप हायपन्सी चालून आपण सीपीयू युटिलायझेशन चेक नाही करणार आहे. इट शुड बी ऑटोमॅटिक प्रोसेस, त्यामुळे आपण ते ऑटोमेशन घेतोय. प्रीमियम ओनली. ठीक आहे. प्रीमियम मध्ये डिस्क मध्ये जाऊया. नेटवर्किंग पार्ट इज वन मोर टाइम इम्पॉर्टंट. येस. क्रिएट पब्लिक आयपी, येस आहे डिफॉल्ट. ओके. Both diagnostic we don't require as of now. Spreading algorithm should be maxed. Wait for. मी जे डॉक्युमेंट शेअर करतोय ना, तर त्याच्यामध्ये मे बी स्टेप्स मध्ये जे स्क्रीनशॉट्स आहेत ते थोडे ओल्ड असतील. बिकॉज लास्ट बॅचला सेम यूआय होता, बट जस्ट आज मी बघतोय तर स्केलेबिलिटीचं फीचर्स एक डिफरंट त्यामध्ये पॉइंट आलाय. सो अगोदरचे जे स्क्रीनशॉट्स आहेत, मी जे डॉक्युमेंट्स पाठवतो तिथं फक्त ते आपल्याला फीचर्स चेक करायचे कुठे मे बी मिसप्लेस झालेत, बट फीचर्स आर देअर.
सर AWS ला आता व्हर्च्युअल मशीन क्रिएशन त्यानंतर सबनेट त्यानंतर राउटिंग टेबल वगैरे असा फ्लो असायचा ना. सो हम्म. Azure मध्ये कसे स्टेप्स राहतो? Azure मध्ये बघा अगोदर नेटवर्क सिक्युरिटी ग्रुप, नंतर व्हर्च्युअल नेटवर्क, हॅलो, हा बोल ना. आवाज सर ऐकू येत नाही. आवाज ऐकू येतोय? आता येतो. हा बोल, काय काय प्रॉब्लेम होता बोलला तू? हा तेच म्हटलं, स्टेप्स कशा राहतील Azure साठी? स्टेप्स कशा राहतील म्हणजे मला नाही समजलं, तू कुठल्या स्टेप्स विचारतोय? AWS मध्ये कसं राहतं की हम्म, व्हर्च्युअल मशीन क्रिएशन, त्यानंतर सबनेट क्रिएशन, हम्म, सिक्युरिटी ग्रुप क्रिएशन, हम्म. लाईकवाईज तू टॉपिक राउटिंग टेबल. हा टॉपिक विचारतोय ना? हा हा, सो आपण सेम वे नाही जातो. आपण पहिलं व्हर्च्युअल मशीन आणि Azure मध्ये थोडं डिफरंट राहतं. VMSS, वेब ऍप्लिकेशन सर्व्हर, त्याच्यानंतर विल गो विथ दी स्टोरेज आणि देन नेटवर्क पार्ट. ओके. येस. सो फ्लो पण म्हणजे सांगत जाऊ, म्हणजे कसं लक्षात राहील ते त्या कुठल्या फ्लो न आपण ते फॉलो करायला पाहिजे असं. काय टेन्शन नाही घ्यायचं रे, मी आहे ना. हम्म. जस्ट कीप काम अँड कूल. ऍट द एंड तुला बरोबर समजून येईल की यार येस, वी हॅव रीच फायनली वेअर वी हॅव टू बी देअर. सो डोंट वरी अबाउट दॅट. ओके. ठीक आहे, चलो गो टू रिसोर्स. रिसोर्स मध्ये आल्यावर मेक शुअर की इन्स्टन्स वरती येतात, की बिकॉज फर्स्टला आपण जिथे बघतो ना, तर तिथे तुम्हाला नेटवर्क आयपी नाही भेटणार आहे. सो मेक शुअर यू विल गो विथ द इन्स्टन्स, अँड इन्स्टन्स मध्ये तुम्हाला पर्टिक्युलर आय डी भेटून जाईल, आयपी भेटून जाईल. ठीक आहे. हम्म. Connection time out.
पिन का नाही जाते. Okay. We forget to इनबाउंड आपण ट्रॅफिक अलाउ केली नव्हती, त्यामुळे प्रॉब्लेम आला. परत एकदा मी इनबाउंड ट्रॅफिक अलाउ केली आणि आय एम एबल टू ऍक्सेस. समजलं काय केलंय? प्रॉब्लेम समजला काय झाला होता? दिस मे हॅपन विथ यू. लेट मी शो यू अगेन. इथे ऍड इनबाउंड रूल मध्ये मी चेक केलं. सो अलाउ एनी कस्टम ट्रॅफिक नव्हती, 22 पोर्ट ओपन नव्हता. सो दॅट्स वाय अगेन ऍडेड इनबाउंड रूल. आणि हा जो 100 प्रायोरिटी देऊन मी जो ओपन केला, इथे अलाउ मध्ये मला दिसतंय डेस्टिनेशन एनी, सोर्स एनी, प्रोटोकॉल एनी, पोर्ट त्याचा ओपन केला अँड देन आय एम एबल टू ऍक्सेस. अगोदर काय झालं होतं? अगोदर माझी मशीन अनरिचेबल होती. अनरिचेबल होती मीन्स काय होतं की ती मशीन इज अप अँड रनिंग बट स्टील आय एम अनेबल टू कनेक्ट बिकॉज पोर्ट ओपन झाला नव्हता. आणि व्हॉट इज पोर्ट? पोर्ट काय? व्हॉट इज पोर्ट? पोर्ट काय आहे? entry for particular अजून? अरे क्विक आन्सर झालं We ना? can, what we can say like traffic allow and we can outbound likewise. सिंपल वर्ड. Uh, It's nothing but your door where public can access it and resource. परफेक्ट परफेक्ट. Yeah. दॅट आय वॉन्ट टू हट. बिकॉज इन सिंपल वर्ड्स मध्ये मला सिंपल वर्ड मध्ये समजलं पाहिजे. सिंपल आहे. बाकीचं जास्त हे लावण्याची गरज नाही. सिंपल वर्ड मध्ये समजतं, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ठीक आहे. नाउ इफ वी सी हिअर, जास्त कमांड्स आपण लिनक्स वरती आपण नंतर ट्राय करणार आहे. जस्ट मेक शुअर की तुम्ही जर लिनक्स प्रॉम्प्ट लिनक्स वाली मशीन घेतली, सो मेक शुअर यू विल यूज ऍटलीस्ट top-c कमांड. top-c विल टेल यू द सीपी युटिलायझेशन आणि लोड ॲव्हरेज ऑफ द सिस्टम. इथे हे जे लोड दिसते ना, लोड ॲव्हरेज ऑफ द सिस्टम बघायचं. आपलं जे क्रायटेरिया आहे किंवा आपलं जे आपण ज्या टाईपमध्ये आपण आपली सिस्टम लॉन्च केली आहे, स्केलेबिलिटी फीचर काय म्हणतो? युअर लोड ऑफ द सिस्टम अँड सीपीयू युटिलायझेशन ऑफ युअर सिस्टम शुड अबोव 80%. अबोव 80%. आता
ऍक्च्युली विंडोज मध्ये सीपीयू जरी इन्क्रीज झाला, इफ यू इन्क्रीज सीपीयू स्टिल इट विल क्रिएट मशीन. ठीक आहे, बट ही केस लिनक्स मध्ये होत नाही. यू हॅव टू बस्ट सीपीयू अँड लोड एव्हरेज ऍट सेम टाइम, देन अँड देन ओनली इट विल क्रिएट मशीन फॉर यू. ठीक आहे, आपण व्हेरीफाय करूयात की माझ्याकडे किती मशीन आहेत, इन्स्टन्सेस आहेत. आय कॅन सी ओनली वन इन्स्टन्स. ठीक आहे, इथे इन्स्टन्सेस मध्ये आलो. आय कॅन सी ओनली वन इन्स्टन्स, देर इज नो एनी अदर मशीन इज देअर. ठीक आहे, नाव लेट मी बस्ट किंवा लेट मी बस्ट दी CPU. CPU and load average both. Duplicate session मध्ये we can verify. CPU slowly burst होतोय, लोड ऍव्हरेज पण वाढतोय, बट इट शुड गो फास्ट. ठीक आहे, तुम्ही इथे जर बघितलं तर यू इथे एक रिअलायझेशन होत असेल की आपली जी कमांड आपण एक्झिक्यूट करतोय ते 99.9% सीपीयू घेतोय, बट इट शुड बस द लोड ऍव्हरेज ऑल्सो. लोड ऍव्हरेज जर वाढला तरच आपले मशीन्स क्रिएट होतील. ठीक आहे, let me build script, small script.
आता बघूया. Now started load is getting increased. ठीक आहे. We need to wait for at least किती मिनिटं वेट करायचं आपल्याला? वेट किती वेळ करायचंय? आपण स्केलेबिलिटी काय डिफाईन केलंय? 5 minutes. 5 minutes. येस. विंडोज मध्ये थोडं क्विक आहे. त्याचं आपण हे जरी बस्ट लाईक सीपीयू जरी बस्ट केलं ना तर इट विल स्टार्ट क्रिएटिंग मशीन. ठीक आहे. सो लेट मी शो यू ते पण बघूया. ठीक आहे. मेन टाइम नाही वेट करूयात आपण. हे होऊ दे देन विल सी. लोड ॲव्हरेज ऑफ लिनक्स सिस्टम कॅल्क्युलेट कसा केला जातो? जर इफ यू सी देर आर 3 व्हॅल्यूज. फर्स्ट मध्ये एक व्हॅल्यू आहे, सेकंड मध्ये एक आहे आणि थर्ड मध्ये आहे. सो last one value will tell you the last 5 minutes of aggregate load average. Then second last value will tell you the last 10 minute of aggregate load average on system. And if we see third one is the last 15 minutes. तो चैतन्य, बोल ना. लाइक इन रियल टाइम ऑर्गेनाइजेशन में वर्टिकल स्केलेबिलिटी यूज करते हैं या हॉरिजॉन्टल? हॉरिजॉन्टल. ओके. वर्टिकल इतना यूज में नहीं आएगा. क्योंकि समवेयर वो जो रिक्वायरमेंट है उसको फुलफिल नहीं कर पाएगा. नहीं, लेकिन देखा जाए तो वर्टिकल में कैसा है कि लाइक मुझे जितने रिसोर्सेज का यूज हो रहा है उतना ही वो यूटिलाइज ये क्रिएट करेगा. हॉरिजॉन्टल में कैसा है, सपोज मुझे 2 ही रिसोर्सेज चाहिए और तीसरे का मुझे फुल्ली जरूरत नहीं है तो भी वो क्रिएट होगा. हाँ डेफिनेटली. ठीक है. मॅन्युअली आपण इन्क्रीज कर रहे बिकॉज रिझन बिहाइंड इज वी डोंट हॅव एनी रिअल टाइम एक्झाम्पल. रिअल टाइम एक्झाम्पल असतं तर आपल्याला गरज नसती पडली. ठीक.
we almost reach that particular time frame, but it should stay above 5 minutes. Above 5 minutes च्या वरती जर ते stay करेल, then it will create one machine. Okay, great. That's great. 95 we have reached. Okay, now we will look here. Okay, so another machine is created and it's up and running. अगोदर किती मशीन होत्या? Only one. Only one. We can see second machine as well. आणि अजून एक दोन, it may take 2-3 minutes to launch another machine as well. Once it is launched, then we are good with this example. आपण एवढ्या कमांड्स फायर का केल्या एवढं लक्षात आलं तुम्हाला? हेलो, हाँ, वो मैन्युअली उसके ऊपर लोड इंक्रीज किया ताकि वो नया वर्चुअल मशीन क्रिएट नया वर्चुअल मशीन क्रिएट कर सके. यस, देन लोड अगेन डिक्रीज हो जाएगा तो क्या वो मशीन डिलीट हो जाएगी क्या? हाँ, जैसे ही अपना लोड डिक्रीज हो जाता है वैसे ही वो एक मशीन एक मशीन आउट हो जाएगा. ओके. यस, यहाँ पे देख सकते हो स्केल आउट पॉलिसी व्हेन एवरेज परसेंटेज यहाँ पे तेरे को दिखाई देगा. ठीक है, देखिए यहाँ पे 70% पे जाएगा, 80% पे जाएगा तो इट विल क्रिएट मशीन. वैसे ही सेम जब अपन स्केल आउट स्केल इन पॉलिसी डिफाइन करते तो उसमें अपन डिफाइन करते कि व्हेन टू स्केल इन एंड व्हेन टू स्केल आउट. अगर अपने को डिलीट अपडेट करना है, लेट्स से यू हैव अनदर रियल टाइम सिनेरियो, उसको अपन डिलीट कर सकते हैं. उसको अपन मैट्रिक्स चेंज कर सकते हैं. अभी यहाँ पे बहुत सारे मैट्रिक्स है, लाइक परसेंटेज है, ओएसडी स्क्रीन राइट ऑपरेशंस है, नेटवर्क आउट टोटल है. तो इसमें मल्टीपल ऑप्शंस है कि लाइक ऐसे नहीं कि हर बार सीपीयू यूटिलाइज हो सकता है. अगर तुम्हारा डेटा डिस्क यूज हो रहा है, फिर रीड राइट ऑपरेशंस ज्यादा हो रहे हैं, डिस्क रीड राइट ऑपरेशन पर सेकेंड, फिर इनबाउंड फ्लोज है, नेटवर्क इनकमिंग आउटगोइंग बढ़ रहा है, डिस्क आईओ ऑपरेशंस ज्यादा बढ़ रहे हैं. सो वी कैन डिफाइन I can say scale in and scale out policy as per our requirement, but logic is behind the logic is same. स्केल आउट कब करना है, स्केल इन कब करना है, लॉजिक विल बी द सेम. बस आपको क्या करना है, वी हैव टू डिफाइन कि कौन से इस पे अपने को स्केल आउट करना है, कौन से इस पे अपने को स्केल इन करना है. ठीक है, थर्ड वन मशीन इज ऑल्सो लॉन्च. सो अल्टीमेटली व्हाट वी ट्राइड, first we have implemented, we have virtual machine scale set. Virtual machine scale set is nothing but scalability implementation of the scalability features. Scalability features में क्या है कि we have to burst CPU and load average on Linux machine, so it will create machines to serve your traffic. आता हे रिअल टाइम सिनेरियोज आपण एक्झाम्पल कुठलं घेतलं होतं, अमेझॉनचं
अमेझॉनचं कुठलं मशीन आपण एक्झाम्पल घेतलं होतं? Big billion day. बिग बिलियन डे. बिग बिलियन डे मध्ये रिअल टाइम सिनेरिओ मध्ये कसं होणार आहे? वी नेवर नो की ट्रॅफिक येईल की नाही येणार. इफ ऍट सेम लेवल जर फ्लिपकार्टनी सुद्धा जर त्याचा बिग बिलियन डे जर सेलिब्रेट केला आणि त्यांनी बिग बिलियन डेला जर ऑफर लावली तर डेफिनेटली ट्रॅफिक विल गेट स्प्लिट आउट. बट वी नेवर नो की किती ट्रॅफिक येणार आहे. सो ऍट दॅट टाइम आपण तो सिनेरिओ लक्षात घेऊन वी ट्राईड टू अंडरस्टँड द concept of scalability. So to handle ad hoc traffic किंवा to handle some kind of situation where my machine should increase, my resources should increase to serve the traffic. आणि हे क्लाउड मधलं वन ऑफ द बेस्ट फीचर आहे विच विल हेल्प यू टू अचीव युअर गोल. आणि अल्टिमेटली अगेन हाय अवेलेबिलिटी अँड स्केलेबिलिटी दोन्ही गोष्टी आपल्या ह्या पर्टिक्युलर फीचर मधून अचीव होतात आहे. ठीक आहे. एनीवन हॅव एनी कन्फ्युजन, एनी डाऊट? हेलो. वर्टिकल का एक एग्जांपल देके बताओगे क्या? वर्टिकल का जरूरत नहीं पड़ता है रे. अभी तक कभी मैंने खुद ने भी कभी नहीं किया उसको. वी नेवर ट्राई. इट्स गुड टू अंडरस्टैंड बट उसको रियल टाइम में कभी यूज नहीं करते अपन. क्योंकि whenever you go like जैसे जैसे आगे आगे सेशंस होंगे ना, so you will get to know कि डॉकर्स जो होते हैं, तो डॉकर्स में भी अपन उसका सीपीयू और रैम बढ़ा के कोई फायदा नहीं. वी हैव टू लॉन्च अनदर कंटेनर, वी हैव टू लॉन्च अनदर पॉड. क्यूबरनेट में भी अपने को अनदर न्यू पॉड ही लॉन्च करना पड़ता है बिकॉज दैट विल हेल्प यू टू सर्व द ट्रैफिक. अल्टीमेटली ये सब लोड बैलेंसर्स में कनेक्ट होते हैं. लोड बैलेंसर्स विल सर्व द ट्रैफिक. अब लोड बैलेंसर्स को ट्रैफिक सर्व करने के लिए मल्टीपल नोड्स चाहिए. अगर एक एक सिस्टम पे ज्यादा लोड आ रहा है, हेवी लोड आ रहा है, तो उसका रिसोर्सेस इंक्रीज करके तुम्हारा जो गोल है वो अचीव नहीं होगा. उसके लिए वी हैव टू गो विद द हॉरिजॉन्टल स्केलेबिलिटी. ठीक है. इट्स क्लियर. Yes. ठीक है. नाउ I want everyone to prepare like complete two things. One is VM. पहिल्यांदा VM क्रिएट करायचंय, तो ऍक्सेस करायचा आहे, सेंड मी द स्क्रीनशॉट. सेकंड, VM स्किल सेट वी ट्राइड विथ द लिनक्स. यू शुड ट्राय विथ द विंडोज. गुगल वरती तुम्हाला पॉवर शेलची कमांड भेटून जाईल और आय विल शेअर द कमांड विथ यू. की ती कमांड फक्त तुम्हाला पॉवर शेल मध्ये एक्झिक्यूट करायची आणि इट विल हेल्प यू टू बस्ट द सीपीयू. ठीक आहे. दोन्ही इम्प्लिमेंट करून ऍटलिस्ट लिनक्स इम्प्लिमेंट करून हेल्प मी विथ युअर स्क्रीनशॉट. सो आय विल गेट टू नो की कुठपर्यंत कम्प्लीट झालंय आणि नाही समजत आहे तर का नाही समजत आहे, किंवा समजलं असेल तर व्हेरी गुड, जस्ट सेंड मी द स्क्रीनशॉट. ठीक आहे. इथं स्टेटस आपण बघू शकतो 3/3 सक्सीड आहे. आणि मॉनिटरिंग यांचं इनबिल्ट लाईक एनीवन म्हणजे जे आपण आपल्याला वेन वी लॉन्च एनी सिस्टम अजूर मध्ये किंवा स्पेसिफिक टू अजूर मध्ये, सो इट हॅज अन ओन मॉनिटरिंग सिस्टम. तर हे बेसिकली मॉनिटरिंग इनबिल्ट मॉनिटरिंग फीचर्स आपल्याला ऑलरेडी आहे. सो इट विल हेल्प यू टू गेट द डेटा. तुम्ही डिस्क, सीपीयू, मेमरी, नेटवर्क जेवढं काही युटिलाइज करता. बट आपण ज्यावेळेस पण हीच गोष्ट पण विथ डेटा सेंटर करत होतो, म्हणजे बिफोर 2006 करत होतो, वी हॅव टू लॉन्च द सेपरेट मॉनिटरिंग फॉर ईच इन्स्टन्स. दोज हु आर वर्कड ऑन डेटा सेंटर टीम किंवा नॉक मध्ये ज्यांनी काम केलंय, दे नोज नॅगियस आणि ग्राफना सारखे टूल वी वेर युझिंग दॅट फॉर मॉनिटरिंग पर्पज. आणि ते पर्टिक्युलर टूल टू गेट द डेटा अँड डिस्प्ले ऑन डॅशबोर्ड, तर ते आम्हाला ते मदत करायचे. ग्राफोना अँड नॅगियस, दोज आर 2 मॉनिटरिंग टूल्स. बट आता क्लाउड मध्ये इट इज क्वाईट इझी बिकॉज डिफॉल्ट इनबिल्ट मॉनिटरिंग आपल्याला भेटते.
ठीक है, anyone have any confusion? कंफ्यूजन नहीं है चैतन्य, वो कल का सेशन शेयर करना ना वीडियो रिकॉर्डिंग, और एक्चुअली मैंने वीएम क्रिएट किया था बट मेरा पुट्टी नहीं चल रहा था, उसमें नेटवर्क कनेक्शन एरर आ रहा था। ठीक है, मैं अभी दोनों भी ये शेयर करता हूँ मैं, रेकॉर्डिंग कल का भी और आज का भी। कालचं पण रेकॉर्डिंग नाही शेअर केलं का नो, नाही. मी करतो, दोन्ही पण करतो. आणि सॅटर्डे संडे वी टेक रेस्ट, आपण सॅटर्डे सेशन नाही घेत, सो विल कंटिन्यू फ्रॉम मंडे. Okay. ठीक आहे, येस. मी डॉक्युमेंट पण शेअर करतो, रेकॉर्डिंग पण शेअर करतो, प्लीज गो थ्रू. येस, ओके, चलो बाय गाइस. Thank you. बस.